सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा या कथेचा शेवटचा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजलक्ष्मी आणि अमर कोल्हापूरला निघाले. मानसीला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. रितेश आणि अन्वी तसेच आलिशाची वाट बघत होते. आता दुपारचे 3 वाजायची वेळ आली होती. मधली सुट्टी झाली होती. सगळी मुलं खेळत होती, हसत होती. अन्वी आणि रितेश मात्र हिरमुसलेले होते. त्यांच्या आलिशाताईची त्यांना आठवण येतच होती. त्यातच हॉस्टेलमधून त्यांना फीसाठी सारखा तगादा लावला जायचा. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं. हॉस्टेलमधून हाकलून दिलं तर कुठे राहायचं असं त्यांना प्रश्न पडला होता आणि ते कोवळे जीव धास्तावले होते. राजलक्ष्मी आणि अमरनं लांबूनच त्या दोघांना पाहिलं. त्यांचे हिरमुसलेले आणि केविलवाणे चेहरे पाहून राजलक्ष्मीला भडभडून आलं आणि तिने तिचे डोळे पदरानं पुसले. अमर त्या दोघांजवळ गेला आणि त्या दोघांना तो एका रूममध्ये घेऊन आला. अमर आणि राजलक्ष्मीला आता प्रश्न पडला होता की त्यांना कसं सांगायचं की त्यांची आलिशाताई आता या जगात नाही. ती त्यांना आपणा सर्वांना सोडून गेली आहे. ती आता कधीच दिसणार नाही. पण तिचं विशाल प्रेमळ हृदय मात्र तिनं मागं ठेवलं आहे सर्वांवर प्रेम करण्यासाठी. पण हे सांगून तरी त्या कोवळ्या वयातील मुलांना काहीच समजणार नव्हतं. मग त्या दोघांना पाहून रितेश आणि अन्वी कावरेबावरे झाले होते. त्यांनी राजलक्ष्मी आणि अमरला ओळखलं. राजलक्ष्मीने त्यांना जवळ घेऊन खूप प्रेमानं मिठी मारली आणि रडायला लागली. त्या दोघांना मात्र काहीच कळत नव्हतं की त्या का रडत आहेत. आणि रितेश म्हणाला, अमरदादा, आलिशाताई कुठे आहे? आणि अमरचा चेहरा काळा ठिक्कर पडला. काय उत्तर द्यावं त्याला काही सुचेना. त्यानं आईच्या तोंडाकडे पाहिलं आणि ती म्हणाली, तुमची आलिशाताई आहे आणि सुखरूप आहे. तिलाच भेटायला घेऊन जायला आलो आहे आम्ही तुम्हाला. अन्वी म्हणाली, पण ती कुठे आहे? आई म्हणाली, पुण्यात आहे ती. रितेश म्हणाला, मग ती का नाही आली इतके दिवस आम्हाला भेटायला? आम्ही तिची किती वाट बघत होतो. आई अमरच्या तोंडाकडे बघत म्हणाली, तिचं लग्न झालं आहे आता, तिला वेळ मिळत नाही म्हणून नसेल आली. पण आता तुम्ही भेटालच ना तिला, मग खूप तक्रार करा तिच्याकडे, चालेल ना? तिच्यावर रुसा फुगा अजिबात बोलू नका. आणि अमरनं तोंड फिरवलं आणि डोळे पुसले. रितेश म्हणाला, नाही रुसू शकत ताईवर आम्ही. आधीच ती किती त्रास घेते आमच्यासाठी. तिची किंमत आधी नव्हती वाटत आम्हाला, पण आई गेल्यापासून आणि इथं आल्यापासून तिची किंमत कळायला लागली आहे. इथं कोण साधी पेन्सिलसुद्धा फुकट देत नाही. माझं पेन संपून किती दिवस झाले. आलिशाताई आली नाही म्हणून मला ते अजून मिळालं नाही आणि कोणी देत पण नाही. माझा अभ्यास राहिला की मॅडम ओरडतात. आणि अन्वीसुद्धा तशीच म्हणाली. तिला तर पिरियड्स चालू झाले होते. मुलींच्या तर किती गरजा असतात, पण सगळं संपलं आहे. पण आलिशाताई दर महिन्याला सगळं आणून द्यायची न सांगता. त्यामुळे आम्हाला तिची किंमत कळली आहे. म्हणून आम्ही तिच्यावर कसं रुसणार? आणि त्या चिमुरड्यांचं ते शहाणपणाचं बोलणं ऐकून राजलक्ष्मी आणखीनच रडायला लागली. तिच्या पोटात कालवाकालव सुरू झाली. या वयात खेळायचं, हसायचं, बागडायचं सोडून या मुलांवर किती मोठी जबाबदारी आली होती. समजूतदारपणाच्या बाबतीत ही मुलं आलिशावरच गेली होती आणि जाणारच ना, कारण त्यांना जन्म देणारी जननी तिघांचीही आई एकच होती. अकाली प्रौढत्व आल्यासारखं वाटत होतं त्यांना. मग राजलक्ष्मीनं अमरला सांगितलं की यांची जी काही फॉर्मॅलिटी असेल ती पूर्ण कर, यांचे दाखले काढून घे. अन्वी आणि रितेशला सांगितलं, तुम्ही तुमच्या बॅग भरून घ्या. रितेश म्हणाला, तुम्ही आम्हाला कुठे नेत आहात? राजलक्ष्मी म्हणाली, आता तुम्ही इथं राहायचं नाही, काही गरज नाही इथं राहायची. तुम्ही तुमच्या आलिशाताईसोबत राहायचं आणि तिच्यासोबतच राहून शाळा शिकायची. हे ऐकून अमर चकित झाला. त्याला वाटलं नव्हतं की राजलक्ष्मी असा निर्णय घेईल. त्याला फक्त वाटलं होतं की ती त्यांना भेटेल, त्यांची हॉस्टेलची फी भरेल, सोय करेल. पण ती राजलक्ष्मी होती. तिचंही हृदय खूप विशाल होतं. ती अमरच्या तोंडाकडे बघून म्हणाली, तुला आश्चर्य वाटलं ना अमर की मी हा निर्णय का घेतला? अमर, तू तुझं वचन पूर्ण केलं आणि आलिशानं तिचं. मग मलाही माझं वचन पूर्ण करायचं आहे. मी सुद्धा तिला वचन दिलं होतं की कधीही माझी गरज लागली तर मी मागे हटणार नाही आणि मीही तेच करत आहे. मी माझं वचन पाळते. आणि मग अमरने सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण केली. अमर आणि राजलक्ष्मी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बसले होते. राजलक्ष्मीनं अमरला सांगितलं की एक कोरा चेक इथे ठेव. तो म्हणाला, आई कशासाठी? मग राजलक्ष्मी तिथल्या प्रिन्सिपलला म्हणाली,
जर खरंच कोणाची कौटुंबिक अडचण असेल, त्यांना गरज लागली तर या पैशांचा वापर करा, पण लहान मुलांना असं हॉस्टेल सोडण्याची धमकी देऊ नका. ते घाबरतात. या पैशातून ज्यांना गरज वाटेल त्यांना शैक्षणिक साहित्याची सोय करा. यासाठी आहेत हे पैसे. आणि आता प्रिन्सिपल खजील झाले. अमरने सुद्धा लगेच गाडीतून चेकबुक आणलं आणि एक ब्लँक चेकवर सही करून तिथं ठेवला. तुम्हाला हवी ती अमाऊंट टाका आणि ते पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये टाकून त्याच्या येणाऱ्या व्याजातून गरजू मुलांना वस्तू घेऊन द्या, असं सांगितलं. आणि प्रिन्सिपलला काय बोलावं ते सुचतच नव्हतं. असं मातृत्व आणि दातृत्व तो पहिल्यांदाच पाहत होता. मग आता रात्र झाली होती. पुन्हा सगळे परतीच्या प्रवासाला लागले. मानसीने त्याला फोन केला. अमर, अहो कुठे आहात तुम्ही? आईसुद्धा घरी नाहीत. आणि तिचा अहो ऐकून अमर गालात हसला. तिचं असंच चाललं होतं, तळ्यात मळ्यात. कधी अहो अमर म्हणायची तर कधी अमर अरे अमर म्हणायची. आणि अमर हसून म्हणाला, म्हणू आई सोबत आहे माझ्या, आम्हाला यायला उशीर होईल, तू औषध घेऊन झोप बरं. ती हट्ट करत म्हणाली, अमर मला झोप नाही येत, काय करू मी, तू लवकर ये. आणि आता ती त्याला तू म्हणाली आणि राजलक्ष्मीसुद्धा हसायला लागली. राजलक्ष्मी मग म्हणाली, मानसी सागर झोपला का गं? ती म्हणाली, हो आई, तो कधीच झोपला. मग आई म्हणाली, बरं आम्ही येतोय, काळजी करू नको, तू झोप. आणि ती हो म्हणाली. मग रस्त्यात मुलांना खाऊ घातलं आणि त्यांना घरी पोहोचायला खूप रात्र झाली. पण मानसी कसली झोपते? ती झोपलीच नाही. ती अजूनही जागीच होती. तिला काही केला अमरशिवाय झोप लागणार नव्हती. मग रितेश आणि अन्वीला राजलक्ष्मीच्या रूममध्ये सोडून अमर त्याच्या खोलीत गेला, तर ती जागीच होती. तिनं त्याला मिठी मारली आणि अमर तिला हळूवार कुरवाळत म्हणाला, मण्या तू झोपली नाहीस अजून? ती म्हणाली, नाही ना, काळजी वाटत होती तुझी, म्हणून नव्हती झोप येत. पण तुम्ही दोघे असं दिवसभर कुठे गेला होता मला न सांगता? अमर म्हणाला, तुझ्यासाठी एक सरप्राईज आणायला गेलो होतो. ती म्हणाली, सरप्राईज? आणि माझ्यासाठी काय आहे सांगा ना. अगं इतक्या रात्री कुठे? ते तुला सकाळच भेटेल, आता झोप निवांत, असं म्हणून तो झोपला आणि ती त्याच्या छातीवर डोकं घासत होती. आणि त्याला कळलं की तिला काय म्हणायचं होतं. ती अजून पूर्ण बरी झाली नव्हती. मग आत्ताच त्या दोघांचं मिलन घडणं योग्य नव्हतं. म्हणजे तशी डॉक्टरांनी काही प्रिकॉशन नव्हती सांगितली, पण अमरलाच वाटलं की तिला पूर्ण बरी होऊ द्यावी. त्याशिवाय ती पूर्ण मनापासून त्याच्याशी एकरूप होऊ शकणार नाही. मिलनाच्या वेळी पती पत्नी दोघेसुद्धा प्रसन्न असायला हवेत. मग तो म्हणाला, मनू मी थकलो ना आज, आणि तू अजून आजारी आहेस, आत्ताच नको ना आपण हे करायला. आणि ती तोंड फुगवून म्हणाली, मग तुम्हीच म्हणाला होता की नाही आपल्यासाठी वेगळं बाळ पाहिजे, हे बाळ आईचं आहे. आणि तो हसला आणि म्हणाला, पण तेव्हा तूच तयार नव्हती आणि आत्ता तयार आहे तू? तिला अजून म्हणाली, हो, आणि हसायला लागली. तोही हसला आणि म्हणाला, चालेल, जशी तुझी मर्जी. मला काय, नुसतं बाळ तुझ्या पोटात सोडायचं आहे, तेही रात्री गुपचूप. बाकी सगळं तर तुलाच करायचं आहे, हो की नाही? आणि ती खूप हसली आणि म्हणाली, तुमच्या ना जिभेला अजिबात हाड नाही, झोपा आता. आणि त्यानं तिला जवळ घेतली, मिठी मारत झोपला. आणि सकाळी ती म्हणाली, अमर माझं सरप्राईज कुठे आहे? आणि मुलंही म्हणत होती राजलक्ष्मीला, आमची आलिशाताई कुठे आहे? इतकं मोठं घर पाहून आणि आलिशाताईचं हे घर आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला होता. आणि राजलक्ष्मी त्यांना सांगितलं होतं की हे घर आजपासून तुमचंसुद्धा आहे, तुम्ही इथेच राहणार आहात कायम. मग अमरनं त्या दोघांनाच्याही डोळ्यांवर पट्टी बांधली. मुलांना गंमत वाटत होती आणि त्यानं त्या दोघांना मानसीच्या समोर आणलं. आणि त्या दोघांना पाहून मानसीच्या हृदयाचा बाण फुटला. त्यांना मिठीत घेऊन ती खूप खूप रडायला लागली. त्यांच्या गालाचे कपाळाचे चुंबन घेत राहिली, जशी ती सागरची घेत होती तसंच. आणि डोळे झाकलेल्या रितेश अन्वीलासुद्धा ती आपली अलिशा ताईच आहे, तिची प्रेम करण्याची पद्धत तीच आहे असं वाटलं. डोळ्या बांधलेल्या अवस्थेतच ते सुद्धा रडत होते. पण जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा काय होईल याची धाकधूक राजलक्ष्मी आणि अमरला वाटत होती, कारण त्यांनी याआधी मानसीला कधीच पाहिलं नव्हतं आणि तिनेच त्यांचे डोळे सोडले. तिला पाहून ते दोघे आश्चर्यचकित झाले. त्यांना काहीच कळत नव्हतं की ही कोण आहे आणि आमच्यावर इतकं प्रेम कशी करते, जशी अलिशाताई करायची अगदी तसंच. ती मुलं गोंधळलेली होती, शांत होती. मानसी मात्र खूप हरकून गेली होती. तिने अमरला मिठी मारत खूप खूप थँक्यू म्हणाली. आणि यांचीच मला खूप आठवण यायची, यांनाच भेटण्यासाठी माझा जीव तळमळत होता.
आता मला खरंच खूप छान वाटतंय असं म्हणाली आणि ती पुन्हा त्यांच्यावर प्रेम करू लागली. अमर म्हणाला, मनू अगं नाश्ता दे त्यांना, ते आता इथेच कायमचे राहणार आहेत, मग निवांत प्रेम कर. आणि हे ऐकून तर ती आणखीनच सदगतीत झाली आणि म्हणाली, खरंच अमर ते इथेच राहणार का? तो तिचा हात पकडून म्हणाला, हो, आता ते सुद्धा आपली फॅमिली आहेत आणि हा निर्णय आईचा आहे, माझा नाही. ती राजलक्ष्मीकडे गेली आणि आलिशा राजलक्ष्मीकडे बघत आहे असं तिला वाटलं. अश्रू भरलेल्या डोळ्यांनीच ती म्हणाली, आई थँक्यू. राजलक्ष्मी म्हणाली, बाळा अगं मी काहीच नाही केलं, हे खूप किरकोळ आहे गं तिच्या त्यागासमोर, पण मी निदान आता तिच्या डोळ्यांना डोळे तरी मिळवू शकते. माझा थोडा तरी अपराधीपणा कमी होईल. मानसीला कळत नव्हतं की आई कोणाबद्दल बोलत आहे, कारण ती आलिशाबद्दल बोलत होती आणि आलिशा तिच्या आत होती. आलिशानं मानसीला हृदय दिलं होतं हे तिला माहीत नव्हतं आणि कोणी सांगितलं पण नव्हतं आणि सांगूनही काही उपयोग नव्हता. आलिशाबद्दल दुःख वाटून घेणारं मानसीचं हृदय कधीच खराब झालं होतं. आता तिच्यात आलिशाचं हृदय होतं. मानसीने सगळ्यांना नोकराच्या मदतीने नाश्ता वाढला. मुलांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह अजूनही तसंच होतं, पण मानसीचं प्रेम बघून त्यांना कोणीतरी आपलं जवळच आहे असं वाटत होतं. पण आलिशाताई कुठं आहे हे मात्र त्यांना समजलं नाही. राजलक्ष्मी त्यांना ही गोष्ट समजून सांगितली आणि म्हणाली की जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला आपोआप समजेल की तुमची आलिशाताई कुठे आहे, पण ती तुमच्या जवळच आहे, काळजी करू नका. ती तुम्हाला रोज भेटत जाईल. इथे निवांत राहायचं, खूप अभ्यास करायचा, खूप मोठं व्हायचं. राजलक्ष्मीचा स्वभाव मायाळू आहे हे तर त्यांनी पाहिलंच होतं जेव्हा त्यांच्या ती घरी आली होती तेव्हापासून, म्हणून मुलं निश्चिंत होती. असेच दिवसामागून दिवस जात होते. आता मानसीच्या हातात आलिशाची पर्स पडली. ती त्या पर्सकडे पाहून एकटक बघत होती. अमर घाबरला. त्याला वाटलं तिला काही होते की काय, पण नाही, तिला काही नाही झालं. तिने ते पुन्हा बाजूला ठेवलं आणि अमर मनात म्हणाला, मानसीला सांगू का की तिला हृदय आलिशानं दिलं आहे, पण नक्की कोणाला सांगू, मानसीला की आलिशाला? आणि मी आलिशासोबत लग्न केलं आहे हेही सांगू का? असं म्हणून त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मनू मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती म्हणाली, बोल ना. म्हणू तुला माहीत आहे तुला हृदय कोणी दिलं? आणि तो आणखीन काही सांगणार इतक्यात ती म्हणाली, आता काहीच नको सांगूस अमर, तू किती गोष्टी मनाला लावून घेतस, पटकन विसरतच नाहीस, वेडा कुठला. मला काही सांगू नको असं म्हणत तिनं सागरला मांडीवर घेऊन थोपटला. अमर निश्चित झाला याही दडपणातून. असे दिवसामागून दिवस चालले होते. रितेश आणि अन्वी घरात रुळले होते. मानसी त्यांचे लाड करायची. शाळेतून आल्या आल्या मानसीताई म्हणून ते तिला मिठी मारायचे. मानसीसुद्धा त्यांना तितक्याच प्रेमाने मिठी मारायची, त्यांचे खूप लाड करायची. सागरशी खेळण्यात रितेश आणि अन्वी दंग होऊन जायचे. घर कसं बाळ गोपाळाने भरल्यागत वाटायचं. हे सगळं पाहून राजलक्ष्मीचं मन भरून यायचं. देवानं माझा एक मुलगा नेला माझ्यापासून, पण मला किती सगळी परतफेड केली त्यानं. घर कसं 24 तास आनंदाने उड्या मारत आहे माझं, असं म्हणून तिचा ऊर आनंदाने भरून यायचा. मानसी आता छोट्या सागरला बोबड्या बोलानं शिकवायची. रितेश मामा, अन्वी मावशी असं म्हणायला. अमरसुद्धा त्यांना काहीच कमी पडू देत नव्हता. हळूहळू ते विसरून चालले होते आलिशाला. काही दिवसांनी मानसीलाच मिठी मारून मुलं म्हणाली, हीच आमची आलिशाताई आहे. आता मानसीची तब्येत ठीक झाली. राजलक्ष्मीनं सागरचं बारसं घालायचं ठरवलं. अनघासुद्धा आली होती. अमरनं प्रतीकलासुद्धा बोलावलं. तो येणार नव्हता, पण तिथं आलिशा आहे म्हणून तो आला. कोणत्या का रूपात असेना पण ती होती जिवंत असं वाटत होतं. अमरनं तिचा एकही फोटो घरात लावला नव्हता किंवा हार घातला नव्हता, कारण ती जिवंत होती. मानसीच्या माहेरचे सगळे आले होते. तिचे आई बाबा, मोठा भाऊ, वहिनी, तिची लहान बहीण अनुराधासुद्धा आली होती. अमर, मानसीची, राजलक्ष्मीची खूप धावपळ चालली होती. अन्वी सागरला खेळवत होती आणि अनुराधा पाळणा सजवायला मदत करत होती. तिच्या हातात फुलांच्या माळा होत्या. मानसी म्हणाली, अनु अगं त्या माळा आण बघू बाहेर. आले ताई असं म्हणत अनुराधा लगबगीनं बाहेर आली आणि त्याचवेळी मोबाईलमध्ये बघत घरात शिरणाऱ्या प्रतीकला तिचा धक्का लागला आणि त्या फुलांच्या माळा तिच्या हातातून उडाल्या आणि त्या दोघांच्याही गळ्यात एकच माळ पडली. दोघेही त्यात अडकले आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं, तिने त्याच्याकडे पाहिलं आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. प्रतीकची नजर तिला खूप काही सांगून जात होती आणि ती लाजत होती, गालात हसत होती. अगं अनु काय करतेस असं म्हणून अमर तिथे आला. त्याच्या मागे मानसीसुद्धा आली. त्या दोघांना तसं पाहून अमर, मानसी गालात हसायला लागले आणि दोघेही मोठ्याने ओरडले, यंदा कर्तव्य आहे. तसे अनुराधा प्रतीक भाणावर आले. घाबरून अनुराधा डावीकडे वळली, प्रतीक उजवीकडे आणि पुन्हा एकमेकांकडे ओढले गेले आणि धाडकन एकमेकांच्या अंगावर आदळले. मानसी हसून म्हणाली, अनु आता तुझी सुटका नाही. आणि प्रतीक गालात हसत म्हणाला, अनु नाव आहे तर मॅडमचं, नाईस नेम. मग पूर्ण फंक्शनमध्ये प्रतीकचं सगळं लक्ष अनुकडेच होतं. ती सुद्धा दिसायला मानसीसारखी सुंदर, सालस, टपोऱ्या डोळ्यांची, लांब केसांची होती. तिनं आज साडी घातली, केसात गजरा माळला होता. ती सागरला खेळवत होती.
प्रतीक मात्र तिच्याकडेच भान हरवून पाहत होता. अमरनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला विचारलं, काय प्रतीक, पसंत आहे का? आणि आता प्रतीक तसाच भान हरवून म्हणाला, हे काय विचारणं झालं का? आय जस्ट लव्ह हर. आणि अमर हसून म्हणाला, एकाच भेटीत? आणि हसायला लागला. तसा प्रतीक भानावर आला तर पप्प करू लागला. अमर म्हणाला, आता अजिबात वेळ घालवू नकोस. प्रेम करतोस ना, मग पटकन बोलून टाक. उशीर केल्यावर काय होतं हे माहीत आहे ना तुला? प्रतीक म्हणाला, हो, आता नाही करणार उशीर. मग त्यानं रितेशजवळ तिच्यासाठी एक चिठ्ठी पाठवली. अनुराधाला सुद्धा प्रतीक खूप आवडला होता. त्याच्या चिठ्ठीनुसार ती त्याला भेटायला टेरेसवर गेली आणि त्यानं सरळ तोच प्रश्न तिला विचारला जो तो आलिशाला विचारायचा, अनु, विल यू मॅरी मी? आणि आत्ता मात्र त्याला त्या प्रश्नाचं उत्तर नो नाही तर यस असं मिळालं आणि त्याचा आनंद गगनात मावेना. त्यानं तिचा हात हातात घेतला, फार आवेगानं दाबला. तशी ती लाजून म्हणाली, आधी लग्न आणि मग नंतर हे सगळं, असं म्हणून पळून गेली. प्रतीकनं तिचा होकार आहे असं अमरला सांगितलं. अनु आणि प्रतीकला चोरून चोरून निहाळत होती. लांबूनच नागडोळे मुरडायची, फ्लाइंग किस द्यायची. आणि आता अमर गेला आणि मनसेनं म्हणाला, मनू, प्रतीकला अनु खूप आवडते, मग तुझ्या आईबाबांशी बोल ना. ती म्हणाली, मला सुद्धा दोघांची जोडी खूप आवडली. मग कार्यक्रम झाला. पुन्हा एकदा छोट्या सागरचं नाव सागर ठेवण्यात आलं. राजलक्ष्मीला आनंद झाला. सगळे पाहुणे गेले. तिचे आईबाबा थांबले होते. अमरने तिला खुणावलं. तसा मानसीने पुढाकार घेत तिच्या आईबाबांशी बोलून प्रतीक आणि अनुराधाचं लग्न फिक्स केलं. आईबाबांनी सुद्धा लगेच होकार दिला, कारण चुणचुणीत रुबाबदार आणि नम्र स्वभावाचा प्रतीक त्यांनाही आवडला. आणि अनुराधा तर काय, हवेत उडायचीच तेवढी बाकी होती. आणि 8च दिवसांनी त्या दोघांचं लग्न होतं. रात्री अमर मानसीजवळ आला. तिला मिठीत घेतली. आज खूप सुंदर दिसत होती ती, पण त्याला वेळच मिळाला नव्हता तिला मिठीत घ्यायला. तू खूप सुंदर दिसते हे सांगण्यासाठी सुद्धा त्याला वेळ नव्हता आणि तिलाही. मग तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणार इतक्यात ती म्हणाली, अमर, आता खूप कामं आहेत मला उद्या. अणूचं लग्न ठरलं आहे ना, झोपू द्या. मी खूप थकले आज. अमर म्हणाला, घालवतो ना तुझा कंटाळा. किती गोड दिसतेच आज तू. मग तुला असंच कसं सोडू? असं म्हणून तो तिला किस करू लागला. तिनंही त्याला प्रतिसाद देत खूप किस केले आणि तो फार उतावीळ झाला. त्याच्यातला पुरुषार्थ जागा झाला. तिचा पदर काढला. तसं तिनं त्याला दूर ढकललं आणि हसून म्हणाली, आधी अणू प्रतीकचं लग्न आणि मग बाकी सगळं. अमर म्हणाला, त्यांच्या लग्नाचा आणि आपला काय संबंध? ती म्हणाली, संबंध कसा नाही? आपणच लग्न जमवलं ना, मग पुढाकार घेऊन करायला नको? इतका धीर धरला, आणखीन थोडा धरा. आणि धीराचं फळ काय मिळेल मला? ती त्याला डोळा मारत म्हणाली, प्रतीक अनुराधा तिकडे त्यांची सुहागरात करतील, त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतील आणि आपण सुद्धा आपली इकडे नवीन सुरुवात करूया. बघता बघता लग्न थाटामाटात पार पडलं. मानसी उत्साहाने भाग घेत होती सगळ्यांमध्ये. अनुराधा आणि प्रतीक मानसीची भेट घ्यायला आले. मानसी त्यांच्याकडे डोळे भरून बघत होती, जणू आलिशाच त्याच्याकडे पाहत आहे. जस्ट मॅरिडचा बोर्ड लावलेल्या गाडीत प्रतीक अनुराधा बसले आणि निघून गेले त्यांचं नवीन आयुष्य सुरू करायला. अमरनं मानसीकडे पाहून डोळे उडवले आणि तिला डोळा मारला आणि ओठांचा पाऊट केला. मानसी खूप लाजली. अमर म्हणाला, लाजतेस काय म्हणे, आता तुझी सुटका नाही. नाव अवर टर्न, आता आपली बारी. ती लाजून पळून गेली. सगळे घरी आले. राजलक्ष्मीपासून चोरून अमरनं सगळी तयारी केली बेडरूममध्ये. मानसी तर आतच येत नव्हती. बापरे, यांनी तर खरीच सगळी तयारी केली. आईंनी पाहिलं तर काय होईल असं म्हणाली. अमर आत आला. त्यानं तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या उधारल्या. तशी ती शहारली. तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली. तिच्या मानेवर किस केला. ती उत्तेजित व्हायला लागली. आज दोघांचं खूप महिन्यानंतर पुन्हा मिलन होणार होतं. दोघेही फार एक्सायटेड होते, आतुर होते. आता अमरने तिला खूप भावनाविवश होऊन किस करायला सुरुवात केली. इतक्यात सागर रडायला लागला. अमरनं डोक्यावरच हात मारला. ती म्हणाली, आता काय करायचं? अमर म्हणाला, वेट. असं म्हणून त्यानं सागरला उचलला आणि राजलक्ष्मीकडे जाऊन म्हणाला, आई, अगं खूप रडतोय, तुझ्याशिवाय राहतच नाही म्हणतोय, त्याला झोपव बरं तुझ्याकडेच. तिनं त्याला घेतला आणि अमरच्या केसातील अडकलेली गुलाबाची पाकळी पाहून हसून म्हणाली, अमर, मला कळलं बरं का, सागर का रडतो इतका आणि तो माझ्याकडे का आला आज नेमका इतक्या दिवसातून? तो म्हणाला, का गं, काय कळलं? अरे, आता पुन्हा लॉकडाऊनमधल्यासारखा रंगमंच तयार होणार असेल तुमच्या बेडरूमचा आणि तुम्हाला डिस्टर्ब नको ना आता कोणाचाही, म्हणून आता छोट्या सागरलाही समजत आहे तुम्हाला एकांत हवा आहे, म्हणून सागर माझ्याकडे आला रडून. काय रंग उधळताय नवरा बायको? आणि अमर लाजून म्हणाला, आई, अगं तू काही काय बोलतेस? कुठे काय तेव्हा? काही नाही. ती म्हणाली, हो का, मग हे काय आहे? असं म्हणून त्याच्या केसातील गुलाबाची पाकळी काढली आणि त्याला दाखवली. तसा तो खूप लाजून हसत डोकं खाजवत बेडरूममध्ये पळाला. राजलक्ष्मी खूप हसली आणि म्हणाली, असेच हसते खेळते राहा, खुश राहा. आता अमर बेडरूममध्ये गेला. त्याने पुन्हा मानसीला जवळ घेतलं. तिची साडी काढून फेकली आणि तिला अलगद बेडवर उचलून ठेवली आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. त्याने तिच्यावर पुन्हा चुंबनांचा वर्षाव करत प्रणयाची बरसात केली आणि दोघेही
एकरूप झाले. रात्री बराच वेळ त्याने तिला जागवली. पुन्हा तो एकदा तृप्त होऊन मिठी मारत झोपले. त्याला आता तिच्यात मानसी आणि अलिशा दोघींचा भास होत होता. शेवटी एकमेकांवर प्रेम करणारे तीनही जीव एकत्र आले होते. त्यांच्या एकमेकांवरील जीवापाड प्रेमाने परिस्थितीलाही झुकवलं होतं, नमवलं होतं. आणि ती त्याला म्हणाली, आय लव्ह यू अमर. आणि तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, आय लव्ह बोथ ऑफ यू. असं म्हणून त्यानं तिला हृदयाशी घट्ट धरून ठेवली. आणि तिचं हृदय बोलत होतं, अमर, अमर, फक्त अमर. इथे ही कथा पूर्ण होत आहे. तुमच्या सगळ्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल धन्यवाद.